नमस्कार मंडळी, मी संतोष काशीराम लोटणकर, गाव बापेरे, लांजा तालुका, जिल्हा रत्नागिरी ला रहिवासी असून तरी मी नेस्टमचे फवारणीचे औषध तसेच जमिनीत देण्याचे NPK याचा वापर केल्यामुळे आता थोडासा पावसाचा उशिरा असल्या कारणाने त्याचा भर लेट आला आहे, पण हे पहिली एक फवारणी झाली, आता एक दुसरी करतो आहे. तरी अशा प्रकारे ही फळ रोपण आलेली आहे, लागवड आहे. एकंदरीत ही माझी 200 झाडाची बाग आहे. तरी ह्या 200 झाडाच्या बागेमध्ये हे अशा प्रकारे ही आलेली आहे लागवड. अजूनही त्याला बघा पालवी येते, पालवी अजूनही फुटली चाललेली आहे. एवढं त्या औषधाचा याने वातावरणाचा पण परिणाम तसा आहे. तरी काही शेतकऱ्यांनी जर हे औषध झाडाच्या पोषकतेसाठी जर वापर केला तर चांगलं आहे. झाड टवटवीत पण राहतं आणि चांगल्या बहराला येतं. तरी सर्वांनी त्याचा उपभोग घ्यावा अशी एक सर्वांकडून अपेक्षा. आता त्याचा कितपत परिणाम जास्त होतो हे आम्ही गेल्या वर्षीपर्यंत अनुभवलेला आहे. कारण का पहिलं जेव्हा रासायनिक वापर करत होते, इथे तर मी ह्या बागेमध्ये रासायनिक वापर केलाच नाही आहे. तरी दुसऱ्या बागेमध्ये मी अनुभव घेतलेला आहे की रासायनिक खतामुळे झाड वाढतं किंवा उत्पन्न येतं, पण जे बी लागवड असते ही कमी प्रमाणात येते, जास्त प्रमाणात येते पण ती कमी बारीक प्रमाणात त्याची साईज असते. तरी जे माझं उत्पन्न जे 300-400 किलो येत होतं ह्या बागेमध्ये, ते आता गेल्या वर्षी माझं उत्पन्न त्याचं 2 पट वाढलं. म्हणजे 700-800 किलो काजू मला ह्या बागेमध्ये मिळाला. तर मी आता ह्या वर्षी बघूया कितपत काय होतं, काय ते वातावरणावर अवलंबून आहे. धन्यवाद.